नमस्कार मंडळी, जर तुमची रास कुंभ असेल तर पुढील 20 मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरू शकतात. 7 ऑगस्ट हा दिवस सामान्य दिवस नाही. या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास असा एक ग्रहयोग बनत आहे जो तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ करू शकते. अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्यावर देवाची वाईट दृष्टी आहे किंवा हा देवाचा प्रकोप आहे, पण खरं संकट बाहेरून नाही तर एक गुप्त शत्रूकडून येत असतं. 7 ऑगस्ट मध्यरात्री नक्की काय घडणार आहे? तो गुप्त शत्रू कोणता पुरुष आहे आणि शनिदेवाची कृपा मिळवून या संकटातून कसे सुटायचे, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण याचा हिशोब पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी, नेमकं काय घडणार आहे. मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू. 7 ऑगस्टची रात्र कुंभ राशीसाठी किती संवेदनशील आहे. पण आता मुख्य प्रश्न हा येतो की 7 ऑगस्टला नक्की असं काय घडणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि खगोलिक गणितानुसार 7 ऑगस्टच्या रात्री अवकाशात अशा काही दुर्मिळ ग्रहाची हालचाल घडणार आहे जी सहजासहजी पाहायला मिळत नाही. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत. 9 ग्रहामध्ये शनिदेवाला न्यायाधीश मानलं जातं. मंडळी, शनिदेव हे अत्यंत संत गतीने चालणारे ग्रह आहेत. पण जेव्हा जेव्हा शनीच्या नक्षत्रात किंवा त्याच्या दृष्टीमध्ये राहू किंवा केतू सारख्या छायाग्रहाचा हस्तक्षेप होतो तेव्हा अवकाशात एक प्रचंड नकारात्मक ऊर्जा निर्माण होतो. आज तुमच्या जन्मकुंडलीचे गणित समजून घ्या. जन्मकुंडलीचे 12 ग्रह असतात, त्यामुळे 8वे स्थान अष्टम भाव हे गुप्त शत्रू, अचानक येणारी संकट, अपघात आणि विश्वासघात दर्शवते. तर 12वे स्थान हे मोठ्या आर्थिक खर्च, नुकसान, कोर्ट कचेरी आणि मानसिक अवस्था दर्शवते. 7 ऑगस्टच्या रात्री मंडळी, 7 ऑगस्टच्या रात्री शनी आणि राहूचा एक असा अद्वैत बनतो की ज्याची थेट तीव्र दृष्टी कुंभ राशीच्या या अष्टम आणि द्वेषम भागावर पडत आहे. जेव्हा राहूची सावली शनीच्या प्रभावावर पडते तेव्हा ज्योतिषशास्त्र याला ब्रह्मयोग किंवा विषयोग असं म्हटलं जातं. याचा सोपा अर्थ असा आहे की या काळात माणसाचा विचार करण्याची क्षमता किंवा योग्य अयोग्य ओळखण्याची विवेकबुद्धी तीक्ष्ण असते. या माणसाला समोरचा शत्रूसुद्धा मित्र वाटू लागतो. अनेकदा लोक विचार करतात की हा शनिदेवाचा प्रकोप आहे. बरोबर ना मंडळी? तर याचे उत्तर आहे नाही. शनिदेव हे न्यायाचे देवता आहे. ते कोणावरही अन्याय करत नाही. मग संकट कशाचे आहे? संकट हे ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचे आहे. मंडळी, संकट हे ग्रहाच्या या नकारात्मक ऊर्जेचे आहे. 7 ऑगस्टच्या रात्री अवकाशात जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तिचा वापर करून तुमच्या आजूबाजूला असलेल्या एक गुप्त शत्रू तुमच्या विरोधात चाल खेळणारा आहे. ग्रहाची ही कुमकुवत वेळ साधून तो व्यक्ती असा एक कट रचेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं नशीबच खराब आहे, पण वस्तुस्थिती अशी असेल की तो एक मनावलेला रचलेला सापळा आहे. हो मंडळी, 7 ऑगस्टची ही नकारात्मक ऊर्जा एका माध्यमाचा वापर करणार आहे आणि ते माध्यम म्हणजे तो गुप्त शत्रू पुरुष. हा पुरुष तुमच्या अगदी जवळ असू शकतो. तो तुमच्याशी गोड बोलेल, तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवेल, पण पाठीमागे असा वार करेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण हा शत्रू नक्की कोण आहे, त्याचे 5 मुख्य लक्षणं कोणती आहे आणि त्याला कसे ओळखायचे? चला पाहूया तो गुप्त शत्रू पुरुष कोण आहे आणि त्याची लक्षणं. पुढील भागात अजिबात मिस करू नका मंडळी. चला तर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहिला अजिबात विसरू नका. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो,
7 ऑगस्टच्या रात्री कुंभ राशीच्या जातकांसाठी ग्रहाची युती किती धोक्याची आहे. पण मंडळी, ग्रहाचे हे नकारात्मक चक्र स्वतःहून चालत नाही, ते एका माध्यमाचा वापर करतात आणि 7 ऑगस्टच्या या ग्रहाच्या खेळात ते माध्यम बनणार आहे एक गुप्त शत्रू, ते म्हणजे पुरुष. हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण ज्योतिषांच्या सूक्ष्म गणितानुसार कुंभ राशीच्या जातकांना 7 ऑगस्टच्या रात्री एक पुरुषाकडून खूप मोठा धोका आहे. हा पुरुष असा डाव रचत आहे ज्याचा फटका तुम्हाला पुढील कित्येक महिने किंवा वर्षे सोसावा लागू शकतो. पण प्रश्न असा आहे, हा पुरुष नक्की कोण आहे? तो तुमच्या घरातला आहे, ऑफिसमधला आहे की एखादा जवळचा मित्र आहे? मंडळी, तो पुरुष नक्की कोण आहे? तो तुमच्या घरातला आहे, ऑफिसमधला आहे की एखादा जवळचा आहे? मंडळी, 7 ऑगस्टच्या दिवशी या रात्री तुमच्या आजूबाजूला असलेल्या पुरुषांपैकी हा घातकी गुप्त शत्रू असा ओळखायचा, त्याची 5 स्पष्ट लक्षणं नीट समजून घ्यायची. हा पुरुष अचानक तुमच्या कामात रस दाखवेल, ज्याने कधी तुमच्या विचारपूस केली नव्हती. तो 7 ऑगस्टच्या आसपास अचानक खूप गोड बोलेल, तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. पैशाचा आणि गुंतवणुकीचा विषय काढणारा हा व्यक्ती तुम्हाला झटपट पैसे कमवायचा एखादा मार्ग दाखवेल. लॉटरी किंवा स्कीमचे आमिष दाखवेल, जेणेकरून तुम्ही घाईत पैसे गुंतवाल. ऐनवेळी हा पुरुष तुम्हाला ऐनवेळी म्हणजेच रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे मेसेज किंवा कॉल करून तुमच्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करेल. जवळच्या माणसाबद्दल संशय निर्माण करणारा हा पुरुष तुमच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीबद्दल किंवा पर्यटनाबद्दल तुमच्या मनात हळूच संशयाचे बीज पेरेल, जेणेकरून तुमचं लक्ष मुख्य गोष्टीवरून हटेल. कुंभ राशी ज्योतिष दृष्टिकोनातून त्याच्या कुंडलीत राहू किंवा केतूचं प्रबळ छाया आहे आणि जो स्वभावाने अतिशय चातुर असतो असा पुरुष संकटाला मोहर बनतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की माणूस नक्की कुठून वार करेल? तर मंडळी, हा पुरुष 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर येऊ शकतो. ऑफिस किंवा व्यवसायातील सहकारी, जो तुमच्या नकळत तुमच्या कामाचे क्रेडिट घेण्याचा किंवा तुम्हाला आर्थिक तोट्यात ढकलण्याचा प्रयत्न करेल. तो अनोळखी माणूस व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा कॉलवरून तुम्हाला बँक डिटेल्स, OTP किंवा लिंकवर क्लिक करायला सांगून फसवण्याचा प्रयत्न करेल. नातेवाईक किंवा जुना मित्र दुर्दैवाने मस्करपोटी किंवा अज्ञापोटी तुम्हाला असा सल्ला देईल जो 7 ऑगस्टच्या रात्री तुमच्यासाठी घातक ठरेल. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. आता तुम्हाला समजलं असेल की हा गुप्त शत्रू कसा ओळखायचा, पण सर्वात भयंकर गोष्ट अजून बाकी आहे. हा पुरुष 7 ऑगस्टच्या दिवसभर तुमच्यावर वार करणार नाही. तो 7 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या 3 तासाचा वापर करेल. या 3 तासात तो असा जण वेळ, त्यामुळे तुमची जमापुंजी, तुमची प्रतिष्ठा, तुमची मानसिक अस्तव्यस्तता धोक्यात येऊ शकते. पण हे नक्की कोणते 3 तास आहे? रात्री कोणत्या मिनिटाला तुम्ही सावध राहायचे आहे? पण हे नक्की 3 तास कुठले आहेत? चला तर मंडळी, जाणून घेऊ मध्यरात्रीचे 3 भयंकर तास. हे आपण लगेच पाहू पुढील भागामध्ये. मंडळी, आता आपण या 20 मिनिटाच्या व्हिडिओच्या सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. 7 ऑगस्टच्या या संपूर्ण 24 तासात किंवा दिवसात या ग्रहाची अशी अत्यंत अनिष्ट आणि घातक स्थिती निर्माण होत आहे, जिचा प्रभाव दिवसभर नाही तर फक्त मध्यरात्री 3 तासावर सर्वात जास्त असणार आहे. ज्योतिषशास्त्र याला काल रात्र किंवा अशुभ वेळेची पीक पॉइंट मानलं जातं. या 3 तासात कुंभ राशीच्या जातकांची निर्णय क्षमता, संयम आणि सिद्धवेबुद्धी पूर्णपणे भ्रष्ट केली जाऊ शकते. पण याच 3 तासाचा फायदा घेऊन तो गुप्त शत्रू पुरुष तुमच्यावर आपला डाव साधण्याचा प्रयत्न करतोय. आता नीट लक्ष देऊन ऐका. 7 ऑगस्टच्या रात्रीचे हे 3 तास नक्की कोणते आहेत? मंडळी, हे 3 तास नक्की कोणते आहेत?
पंचांग आणि नक्षत्र गणितानुसार 7 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेपासून ते मध्यरात्र उलटून पहाटे 2 वाजेपर्यंतचा कालावधी कुंभ राशीसाठी अत्यंत संकटाचा आहे. या 3 तासात आकाशात चंद्र आणि राहूचा असा प्रभाव पडतो ज्यामुळे मानवी मेंदूतील विचार प्रणाली अस्थिर होते. 3 तासात नक्की काय घडणार? अगदी क्षुल्लक मेसेज किंवा फोन कॉलवर तुम्हाला प्रचंड राग किंवा भीती वाटेल. समोरची व्यक्ती कितीही चुकीची किंवा संशयास्पद गोष्ट सांगत असेल तर ती तुम्हाला खरी वाटू लागते. लगेच रिप्लाय द्या, हा पासवर्ड सांगा, आता पैशाचे ट्रान्सफर करा आणि मानसिक दबाव तुमच्यावर येईल. कुंभ राशीच्या माझ्या मंडळींनो, रात्री 11 ते पहाटे 2 या 3 तासात तुमच्या आयुष्यात खालीलपैकी एक घटना घडायची 99% शक्यता आहे. मध्यरात्रीचा एक शत्रू पुरुष किंवा एखादी अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज किंवा लिंक येईल जे तुम्हाला आर्थिक जाळण्यात ओढू शकते. नात्यामध्ये मोठा गैरसमज, सोशल मीडिया किंवा मेसेजवरून असा एखादा चुकीचा मेसेज तुम्हाला हातून पाठवला जाईल की त्याला वाचवणं, त्याच्यामुळे पर्यटनसोबत भांडण पण होऊ शकतं. अस्तव्यस्तता, विनाकारण भीती वाटणे, छातीत धडधड होणे किंवा मनात नकारात्मक विचार येणे हे चुकीचे पाऊल उचलण्याची इच्छा होते. कुंभ राशीच्या माझ्या मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, म्हणूनच 7 ऑगस्टच्या रात्री 11 पहाटे 2 ते 3 तासात कुंभ राशीच्या जातकांनो 3 नियम कठोरपणे पाळायचे आहे. रात्री 11 वाजल्यानंतर संशयास्पद कोल्हापूर, ऑनलाईन ट्रान्सफर किंवा अनोळखी लिंक्स पूर्णपणे टाळा. जर कोणाशी वाद झाला किंवा मेसेज आला तर सकाळी बोलाल एवढंच म्हणा, रात्री उत्तर देऊ नका. घाईघाईत निर्णय घेऊ नका. पैशाची किंवा कराराच्या संबंधित कोणताही निर्णय पहाटे 2 वाजेपर्यंत आणि सूर्योदयापर्यंत पुढे ढकला. जर तुम्ही या 3 तासात स्वतःवर ताबा मिळवला तर शत्रूचा 99% डाव तिथेच उधळला जाईल. पण जर तुमच्याकडून या 3 तासात एकही लहानशी चूक झाली तर तुमचे किती भयंकर नुकसान होणार आहे, चला जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. कुंभ राशीच्या माझ्या मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, ज्योतिषशास्त्र तुम्हाला घाबरवण्यासाठी कधी सांगत नाही. येणाऱ्या वादळाची पूर्ण सूचना देऊन स्वतःचे रक्षण करण्यासाठी असते. पण दुर्दैवाने अनेक लोक अशा इशाराकडे अंधश्रद्धा किंवा सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात आणि मग जेव्हा मध्यरात्रीची ती वेळ निघून जाते तेव्हा फक्त ना फक्त पश्चाताप उरतो. जर 7 ऑगस्टच्या त्या मध्यरात्री 7 ऑगस्ट तुम्ही सावध राहिला नाही किंवा त्या गुप्त शत्रूने तुमच्या पाठीस बळी पडला तर त्याचा फटका कुंभ राशीच्या जातकांना कोणत्या 3 प्रामुख्य क्षेत्रात सोसावा लागू शकतो, चला तर अगदी स्पष्टपणे पाहू. शनी आणि राहूची ब्रह्मयोगामुळे मध्यरात्री तुमची बुद्धी भ्रमिष्ट होऊ शकते. त्या गुप्त शत्रूच्या सांगण्यावरून किंवा एका चुकीच्या OTP लिंकवर क्लिक केल्यामुळे तुमची कष्टाची सजवलेली पूजा एका झटक्यात गायब होऊ शकते. बँक खाते शून्य होण्याची ही सर्वात मोठी वेळ आहे. मध्यरात्रीच्या या 3 तासामधील एकही क्षण, एक राग किंवा त्या पुरुषने मनात पेरलेल्या संशयाचं कीटक तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या नात्याला, पती, पत्नी, भाऊ किंवा पर्यटन कायमचे उद्ध्वस्त करू शकणार. संशयाचे भूत एकदा डोक्यावर शिरले की वर्षानुवर्षेचे नाते क्षणात संपते. मंडळी, क्षणात संपते. शनीच्या या द्वेषभावातील अनिष्ट प्रभावामुळे केलेल्या चुकीची शिक्षा पदरात पडेल. मान प्रतिष्ठा मनाला लागेल. रात्रीची वेळ, अस्तव्यस्तता, अंथरुणात तळमळणारा माणूस घड्याळासारखे काटे विस्कटत आहे. या संकटात सर्वातून परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. 7 ऑगस्टच्या रात्री कित्येक दिवस तुम्हाला रात्रीची झोप न येणे, छातीत धडधड होणे, उच्च रक्तदाब किंवा सातत्याने नकारात्मक विचार येणे अशा समस्या जाणवू शकतात. कारण राहूचा नकारात्मक ऊर्जा थेट तुमच्या मनावर मस्तकीक्षार हल्ला करणार आहे. पण थांबा, घाबरू नका किंवा निराश होण्याची अजिबात गरज नाही. आपल्या सनातन संस्कृतीत, धर्मात स्पष्ट म्हणले गेले, ग्रहाचे चक्र कितीही भयंकर फिरलं तरी ईश्वराच्या भक्तीपुढे आणि उपायापुढे सर्व संकटे नतमस्तक होतात. शनिदेवाची ताकद कितीही कठोर असली तरी तिच्या महासंरक्षण कवच पुढे सर्व काही शक्ती आणि शत्रू पराभूत होतात.
7 ऑगस्टच्या मध्यरात्री तो गुप्त शत्रू कितीही बिघडून म्हणून त्याचे 3 तास अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी तुम्हाला 7 ऑगस्टच्या संपूर्ण दिवसात आणि संध्याकाळी नक्की काय करायचं आहे, चला जाणून घेऊ शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात. नमस्कार मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि कल्याणकारी आणि भाग्यात आलो आहोत. आत्ताच आपण पाहिलं की 7 ऑगस्ट ग्रहण असं तो गुप्त शत्रू पुरुष असा ओळखायचा की मध्यरात्री 2-3 तासात धोक्यात, पण आपल्या शास्त्र एक सुवर्ण वचन, सच्च्या भक्तीपुढे, योग्य उपायापुढे काळ सुद्धा नतमस्तक असतं. तसंच मंडळी 7 ऑगस्टला संध्याकाळी सूर्योदयानंतर 3 वेळा हनुमान चालीसा संध्याकाळी पठण करा आणि ओम शनिचाराय नमः हा 108 वेळा जप करा. हनुमानजीच्या भक्ताकडे कोणतीही वाईट शक्ती किंवा गुप्त शत्रू फिरूनच देत नाही. मंडळी, जर तुम्ही हे सोपे उपाय केले 7 ऑगस्टच्या मध्यरात्री स्वतःच्या मंडळी अत्यंत महत्त्वाचे आणि फक्त स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या कुंभ राशीच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, काकूंना व्हॉट्सॲपवर, ग्रुपवर लगेच शेअर करा, जेणेकरून तेही 7 ऑगस्टच्या या संकटापासून सावध राहू शकतील. खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा जय श्रीराम नक्की लिहा, जेणेकरून ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. असे अचूक, सखोल आणि प्रभावी ज्योतिषशास्त्र विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे. चला तर मंडळी, भेटू अशाच नवनवीन राशी भविष्य. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. सर्वांना बाय.